पणे चोखंदरपणे कार्य आणि महेश कडू मित्रमंडळाची ही असणारी साथ चालू मॅच ऑन होतोय. आपण अतिथी कक्षामधून समालोचन कक्षाच्या दिशेने जाऊ ज्या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला मिळेल सुनीलजी लांबोर यांचा. यस धन्यवाद अतिजी पाटील सरांना आपण ऐकत होतो. बघा बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. विनर मॅच सध्या आपण बघताय धोंडूशेठ भास्कर धुतुम कुंडेबहाळ आणि त्यांच्या अगेन्स्ट जर का आपण पाहिलं तर अर्णा 11 पुगाव कोलाड हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढताना भिडताना आपल्याला बघायला मिळतात. विनर मॅच आहे. दोन्ही टीम्सने एक एक सामना जिंकला. पाहूया आता या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणारा. बॉलिंग ट्रॅक वरती वेगाचा बादशाह रफ्तार का सौदागर कौस्तुभ मात्रे सध्या उभा. ओ यावेळेचा कौस्तुभचा वेगवान बॉल आपल्याला बघायला मिळतो आणि इथे बघा बॅटरला पूर्णपणे शांत ठेवलं कौस्तुभ मात्रे. रफ्तार का सौदागर कृष्णा लक्ष्मण सातपुते याही खेळाडूला या गोलंदाजाने गोलंदाजी केली आणि कृष्णा सातपुते यांना जागचो जागीच उभं ठेवलंय. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर विराट कोहली याही खेळाडूला या गोलंदाजाने बॉलिंग केली आहे. असा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती पेन विभागाला बिलॉंग करणारा कौस्तुभ मात्रे पुन्हा एकदा तयार झाला. ओ या वेळेला फटका दमदार आहे. वॉट अ स्ट्रोक. दोन बॉल कौस्तुभचे राहिले परंतु त्यानंतर बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रत्येक सुरतेच्या बॅटमन हा धमाका 6 धावा षटकार. धन्यवाद. बघा पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त चान्स हे बॅटरकडे असतात धावा बनवण्याचे. आणि ते बघा प्रत्येकच्या बॅटमॅन नुकताच षटकार आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. कौस्तुभ मात्रे पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया या बॉलवरती आता काय घडणार. कौस्तुभ निघाला. या वेळेला इनसाइड आउट. फटका दर्जेदार आहे. फिल्डर आपल्याला बघायला मिळतात परंतु फिल्डर बनेल प्रेक्षक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर प्रतीकच्या बॅटमनने या बॉलवरती चौकार आला. प्रतीक सुरते आता त्यानं आपल्या बॅटिंगचा गेअर बदलला आणि इकडे बघा काय फटकेबाजी करतोय. दर्जेदार फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. कौस्तुभ मात्रेवरती खरं तर आक्रमण चढवलं जात आहे. मिळालेली संधी त्या संधीचं सोनं करत असताना प्रतीक सुरते हा खेळाडू. स्पर्धा मोठी आणि खेळ देखील मोठा व्हायला हवा. या वेळेला लाईन मागे खेचली होती परंतु इकडे बघा डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और षटकार देख. का बॅटिंग करतोय. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करत असताना प्रतीक सुरते बघा जबरदस्त खेळ दाखवत असताना आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमन आला. पुन्हा एकदा खोलात टाकला होता. खोलवट टप्प्याचा बॉल आपल्याला बघायला मिळाला. ओव्हर नंबर आता बघता बघता 1चा खेळ आता इकडेच संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला बघायला मिळतात. बिनगडी बाद 20 धावा धावफलकावरती. शुभ आगमन आहे. पण चालता बोलता गाडीमध्ये चालताना काही नाती आपली निर्माण होतात. ती रक्ताची नसतात. ती आयुष्यभरासाठी आपल्याला खास ठरतात. कडू परिवाराशी असणारं 20 वर्षाचं सलोख्याचं संबंध जोडले त्याच्या पाठीमागे कारण होतं अतिथी कक्षामध्ये उपस्थित असणारे सुनीलजी कडू. व्यावसायिक पार्टनर व्यावसायिक भागीदारांनी तिथे काम केलं. तिथून आज फक्त काम केलेला माणूस कामापुरता ठेवला नाही तर ज्यानं 20 वर्षाहून अधिक वर्ष हे नातं रक्तापलीकडे जोपासलं आणि म्हणूनच खास आज त्यांचं या ठिकाणी शुभागमन या स्पर्धेमध्ये बघायला मिळालं. त्यांचा आपण परत एकदा शब्दरूपी शब्द सुमरणातून मनापासून आभार व्यक्त करतोय.
20 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला बघायला मिळतात. पहिल्याच ओव्हरमध्ये खरं तर बघा प्रतीक सुरते गोलंदाजावरती तुटून पडला आणि त्याच्या बॅटमधनं खरं तर या वैयक्तिक 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता स्ट्रायकिंग इनला बॅटर सूरज पाटील आपल्याला बघायला मिळतो. पाहूया सूरजच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. मनीष फडके नांदगावचा आणखीन एक यंगस्टर गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. बॉलर तयार झाला मनीष. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता यावेळीचा बॉल हलक्या हाताने बघा समाजसारीचा क्रिकेट. जो फलंदाज मोठे फटके मारत असतो त्याला स्ट्राईक देणं भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि या क्षणाला जर का आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आता प्रतीक सुरते स्ट्रायकिंग इनवरती आपल्याला बघायला मिळणार. त्याच्या बॅटमधनं मोठे फटके आल्यात त्याला स्ट्राईक देणं गरजेचं होतं आणि बघा स्ट्रायकिंग इनवरती आता त्यालाच आणलं जात आहे. पाहूया मॅन्डेटरी जर का आपण पाहिलं तर दुसरं पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे. बॉल तयार झाल्यात. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्याकरिता मनीषचा बॉल फिरून मारलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना प्रतीकच्या बॅटमधनं आणखीन एक धमाका. धावा मिळतात 4. RPL ब्रँडेड चौकार. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. प्रतीक सुरते नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. यावेळेला स्विच हिट उलटा फुलटा अल्टी पलटी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार. क्या बात आहे. 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला बघायला मिळतात. धमाकेदार फटकेबाजी प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रतीक सुरते हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. मनीष फडकेवरती अक्षरशः तुटून पडलाय. पुन्हा एकदा बॉल तयार झाला मनीष. यावेळेला क्लीन बॉल स्टंप दाखवले होते. यष्ट्यांचा वेध दांडी गोल आणि बॅटर बाद. ऍक्शन रिप्ले बघा. अक्षरशः यष्ट वाकवल्या. राऊंड विकेटनं मनीष फडके कोण बनवून अँगल बनवून खरं तर गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळाला. आणि इकडे बघा 2 चौकार आले खरे परंतु त्यानंतर मात्र प्रतीक सुरते जो सेट बॅटर होता त्याची विकेट मात्र त्याला मिळवण्यामध्ये यश मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता एंटर झाला. इनियाट नंबर 3 मध्ये बॅटिंग करण्यासाठी भातन गावचा सुपरस्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. JB जयेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. पाहूया आता जयेशच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ इकडे दाखवला जाणार आहे. भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू नुकतीच त्यानं मात्र नाईटच्या स्पर्धेमध्ये इलेक्ट्रिक बाईक जिंकली असा खेळाडू सध्या आपल्याला बघायला मिळतोय. लेफ्ट हँडर बॅटर म्हणून बऱ्याचशा स्पर्धा याही खेळाडूने गाजवल्यात. तोच खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतोय JB जयेश भोईर. बॉल तयार झालेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्याकरिता मनीष फडके. पाव्या दरम्यानच्या पुढच्या बॉलवरती आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी इकडे केली जाणार आहे. मनीष निघाला पुन्हा एकदा राऊंड विकेटनं. यावेळीचा हा बॉल हवेत आहे. विकेटची संधी इकडे बघा. आणखीन एक विकेट मिळाली आहे मनीष फडकेला आणि त्याचं सेलिब्रेशन लाजवाब होतं. आता मनीष फडकेने इकडे कमबॅक केलंय. बॅटर जयेश भोईर शून्याचा चष्मा घालून पॅव्हेलियनच्या दिशेने रवाना झालाय. ठोक डीजे.
जबरदस्त 2 बॉलवरती 2 विकेट आपल्याला बघायला मिळतात. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मनीष फडके. पाहूया आता विकेट हॅट्रिक त्याच्या माध्यमातून कंप्लीट केली जाईल का. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, अर्थातच सिद्धेश वास्कर, मॅन फ्रॉम बंगारपाडा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू सिद्धेश वास्कर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हॅट्रिक बॉल तो फेस करणारा. पाहूया आता कशा रीतीने हा बॉल हाताळला जाईल. 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात सूरज पाटील आयकॉन खेळाडू त्यानं आतापर्यंत एकच बॉल फेस केला. मान्यवरांना आपण पाहतो व्यासपीठावरती मोठ्या प्रमाणामध्ये मान्यवरांची गर्दी आपल्याला बघायला मिळाली, कारण ही स्पर्धाच अशी आहे. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान आणि सन्मान करणं ही या स्पर्धेची टॅगलाईन आहे. RPL सीझन 6 6वं पर्व आहे. बॉल तयार, हॅट्रिक बॉल. ओ यावेळेला गती थोडी कमी दिली होती, फिंगर रोल्स केले होते, लेग कटरचा खूप चांगला वापर केलाय. बघता बघता ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती गुणतालिकेवरती रन्स आपल्याला बघायला मिळतात. 2 बाद 29 धावा. रायगड प्रीमियर क्रिकेटचा रंगला उत्सव खास, खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार, रायगड प्रीमियर लीग वर सगळ्याचा विश्वास. महेश कडू मित्र मंडळ आयोजित खास, मंगेश वाकडीकर अध्यक्षाचा उत्साह खास, क्रिकेट प्रेमींसाठी मोठा उत्साह खास, रायगडच्या थँक्यू धन्यवाद. जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि माझ्या शंभूराजांच्या पराक्रमांचा साक्षीदार हा महाराष्ट्र. ज्ञानोबा तुकोबांचा, अभंगांचा, शाहूंचा, पुरोगामी लढ्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचा आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे महाराष्ट्र. आणि बघा, महाराष्ट्राची एक दमदार स्पर्धा आपल्याला बघायला मिळते, रायगड प्रीमियर लीग. यावेळीचा हा बॉल फक्त दिशा दिली आहे रायगडची आन बान शान. सूरज पाटीलच्या बॅटमननं क्लासिकल स्ट्रोक, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिळतात धावा 4, चौकार. मात्र या खेळाडूचे इथे बघा चौकाराने स्वागत केले आणि काय दर्जेदार फटका आपल्याला बघायला मिळाला. जसा बॉल आलाय तसा फटका इथून मात्र सजवला. पुन्हा एकदा बॉल तयार, कस्तूब. यावेळीचा हा बॉल इकडे बघा, जबरदस्त बॉल आपल्याला बघायला मिळाला. ऑफसाईड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय कौस्तुभ मात्रेचा आणि इथे बॅटरला शांत ठेवलं जात आहे. ऑफसाईड भरपूर स्ट्रॉंग आहे सूरज पाटीलची. ॲज आयकॉन म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर हा खेळाडू चर्चेत आहे. मला अजूनही ती मॅच आठवती आहे, माथेरानची नाईट. तिकडे बघा 3 मध्ये 16 धाव्यांची गरज असताना रायगड संघाला त्यानं मात्र विजय मिळवून दिला होता. तोच खेळाडू सध्या आपल्याला बघायला मिळतो बा, सूरज पाटील स्ट्रायकिंग इन वरती. पुन्हा एकदा बॉल निघाला. यावेळीचा बॉल लाईन पाहावी लागेल, लाईन खराब आहे. पंत सांगतायत की ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा हा बॉल. पंच दोन्ही हात समांतर करतात आणि त्यांचा डिसिजन आलाय, इट्स अ वाईट बॉल. ऍक्शन रिप्ले बघा, भरपूर बाहेर टाकला होता आणि हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. कसूब मात्रे, संघर्षाची लढाई त्याची सध्या सुरू आहे. घाम गळावा लागतोय बॉलिंग करत असताना या गोलंदाजाला. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल मी मगाशी उल्लेख केलाय, ऑफ साइड भरपूर स्ट्रॉंग आहे या खेळाडूची. व्ही शेप मध्ये फटका सजवलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑफ. आणि जर का आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं इकडे गॅप शोधलाय. 4 धावा, चौकार. फटका आपल्याला बघायला मिळाला. क्लासिकल स्ट्रोक हा या खेळाडूचा पॅटर्न स्ट्रोक आहे.
आणि बघा दर्जेदार फटका आपल्याला बघायला मिळाला. या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाल्या. 38 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. कस्तूप वरती मात्र इकडे आक्रमण चढवलं जात आहे. त्याला भरपूर घाम गाळावा लागतोय. कस्तूप आता पुन्हा एकदा तयार झालाय. पाहूया त्याच्या माध्यमातून कमबॅक केलं जाईल का. मला निघाला ओव्हर द विकेटनं. यावेळीचा हा बॉल खोलवट टप्पा आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आता याही बॉलवरती फक्त एकच धाव आपल्याला बघायला मिळतीये आणि एका धावेच्या मदतीनं आता पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होत असताना आपल्याला बघायला मिळते. आता स्ट्रायकिंग इन वरती आलाय सिद्धेश वास्कर. मागील मॅच मध्ये दमदार खेळ सिद्धेश वास्करचा राहिला. आता बघा त्याला इकडे बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे. नंबर 4 मध्ये खरं तर त्याला बॅटिंग करण्याची संधी मिळाली. पाहूया आता तो कशा रीतीने खेळ इकडे दाखवणार आहे. यावेळीचा बॉल और फुलटॉस होता. ऑन साइडला फटका टर्न केला. फिल्डर आहेत आणि तिकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला मोठे फटके आले खरे या ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर हळूहळू का होईना परंतु गोलंदाज कौस्तुभ मात्र इकडे कमबॅक करतो. कमबॅक करण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. मिळालेली संधी त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं, कारण आज जर का आपण पाहिलं तर खेळाडूंची कमी नाहीये. पुन्हा एकदा बॉल तयार झाला कौस्तुभ. पुढचा बॉल. या वेळेला देखील अनबिलेबल यॉर्कर आपल्याला बघायला मिळतोय. बॅटरला जागचो जागीच इकडे उभं ठेवलंय, स्तब्ध ठेवलंय आणि बघा काय वेगाने टाकला होता हा बॉल. परफेक्ट यॉर्कर एक्सप्रेस बॉल आपल्याला बघायला मिळाला. ओव्हर नंबर 3 चा आता खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा धावफलकावरती. धन्यवाद. 40 धावा आता धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. अजूनही 18 बॉल येणं बाकी आहे. पाहूया आता या 18 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. गजर क्रिकेटचा 16, रायगड प्रीमियर लीगचा काय दमदार आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. सन्माननीय आदरणीय जर का आपण पाहिलं तर महेशजी कडू साहेबांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. यंदाच 6वं पर्व या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळतं आणि या 6व्या पर्वामध्ये सर्व काही आपल्याला बघायला मिळतं. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची मांदियाळी आपल्याला बघायला मिळते. सर्व स्टँड खरं तर खचाखच भरलेच. ओव्हर नंबर आता 4 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आला. ओ संयमचा हा बॉल, अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध दांडी गोल बॅटर बाद. बॅटर सिद्धेश इथून मात्र पास झाला. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. अर्थातच जर का आपण पाहिलं तर राणा मोरे
मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ओ यावेळेला विथ द टर्न हा फटका सजवला. फिल्डर आपल्याला जरूर बघायला मिळतात आणि पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळतीये. राणा मोरे मैदानाच्या आतमध्ये आले खरे आणि बघा बॅटचा चेहरा ओपन करत त्यांनी मात्र एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली आहे. आता स्ट्रायकिंग इनवरती सूरज पाटील हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 6 बॉलमध्ये 10 धाव्यांचे योगदान त्यानं मात्र जरूर दिलं या मॅच मध्ये. यावेळेला देखील विषय मध्ये फटका सजवला. तिकडे बघा फिल्डर आपल्याला जरूर पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली जाते. एक चांगला फिरकीपट्टू गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. संयम मात्रे खूप चांगल्या रीतीने तो सध्या गोलंदाजी करतोय आणि बॉलला वळवण्यामध्ये त्यांनी या मॅच मध्ये भरपूर चांगलं योगदान दिलं. यावेळेला इथे बघा अदोगरच मन बनवलं होतं, स्विच इट करायचं होतं, परंतु या मुवमेंटला आता पाहावं लागेल. पंच सांगतात की लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही एकदा आपल्याला बघायला मिळतीये. चारी मुंड्या चेत केल्यात. बॅटरला पूर्णपणे मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलं या गोलंदाजानं. कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल बॉलिंग त्याची या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. 4 बॉल मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या, त्यामध्ये एक विकेट मिळवली आहे संयम मात्रेनं. यावेळेला देखील बॉल बॅकड्राईव्ह खेळल्या. समोरच्या दिशेला फिल्डर आहेत आणि पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला बघायला मिळते. बघा बॅटिंग करणाऱ्या संघाचा आयकॉन खेळाडू सध्या आपल्याला बघायला मिळतोय सूरज पाटील, परंतु त्याच्या अगेन्स्ट सुद्धा संयम मात्रेनं काय गोलंदाजी केली आहे. सुपर बॉलिंग. ओ स्टंप दाखवले, मधली यष्टी वाकवली आणि इथे बघा पुन्हा एकदा बॅटरला दिला जातोय परतीचा इशारा. विकेट गॉन. 2 खरं तर क्लीन बोल्ड. इथे जर का आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये आपल्याला बघायला मिळालंय जबरदस्त बॉलिंग. संयम मात्रे अफलातून गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाले. ऍक्शन रिप्ले बघा. या बॉलचा स्टंप दाखवले आणि बरोबर मधली यष्टी वाकवली. ओव्हर नंबर आता 4चा खेळ इकडे संपलाय आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला बघायला मिळतात 44 धावा धावफलकावरती. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात. 4 गड्यांच्या मोबदल्यात आता गोलंदाजी मार्क वरती अभिजित ठाकूर हा खेळाडू सध्या आपल्याला बघायला मिळतोय. छोट्या या नावाने संपूर्ण रायगडभर सुपरिचित असलेले खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती अभिजित ठाकूर आपल्याला बघायला मिळतोय. 2 मोठे खेळाडू एकमेकांच्या विरोधात आता लढताना आपल्याला बघायला मिळतील. यावेळीचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. वॉर्ड कॅच. काय झेल पकडलाय. अद्भुत, अविस्मरणीय, लाजवाब. एका हाताने खरं तर झेल कंप्लीट केलाय आणि बॅटर इथून मात्र सूरज पाटील बाद झालाय. आय थिंक त्या रिझन मध्ये परेश ठाकूर आपल्याला बघायला मिळाले. बघा कर्णधाराचा झेल कर्णधाराने पकडला. ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेट ना अभिजित ठाकूर तयार झाले. लेग कटरचा खूप चांगला वापर आणि बघा तिथे फिल्डर आपल्याला बघायला मिळाले. खूप चांगला झेल त्यांनी पकडला आणि बॅटर सूरज पाटील इकडे बाद झाला. पहिल्याच बॉल वरती खरं तर विकेट मिळवली आहे गोलंदाज अभिजित ठाकूरनं. बॉल तयार झालाय. आता पुन्हा एकदा अभिजित ठाकूर. न्यू बॅटर प्रवीण. या वेळेला पुन्हा एकदा विकेटची संधी आहे. बॉल हवेच, परंतु बॉल आदळतोय लमास लँड मध्ये आणि इकडे सुद्धा एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळते. धावा थांबल्यात, धावा येत नाहीयेत. मोठे फटके खरं तर मारले जात नाहीयेत. आता खेळावं लागेल. 6 ओव्हरची मॅच आहे आणि जर का
60 ते 65 धावा धावफलकावरती आला तर एक फायटिंग स्कोर आपल्याला बघायला मिळेल. अभिजित ठाकूर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. आता स्ट्रायकिंग इनला जर का आपण पाहिलं तर बॅटर आपल्याला बघायला मिळतोय सिद्धेश शिंदे हा खेळाडू स्ट्रायकिंग इन वरती उभा आहे. यावेळीचा बॉल क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आपल्याला जरूर बघायला मिळतात, परंतु पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतीये. जबरदस्त बॉलिंग, कंजूस गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज अभिजित ठाकूर हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. छोट्या पुन्हा एकदा बॉल तयार झालेच. ओ याही वेळेला आणखीन एक चांगला बॉल, टप्पा पडला आणि बॉलनं काटा बदलला. टप्पा पडल्यानंतर बॉलनं सरळ यष्टी रक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल. हा बघा ऍक्शन रिप्ले या बॉलचा. अजूनही मात्र आता अभिजित यांच्या स्पेल मधील 2 बॉल बाकी आहेत. पाहूया हे 2 बॉल कशा रीतीने हाताळले जातील. शॉर्ट बॉलचा वापर केला, फाईन लेगची दिशा निवडली आहे. बॉल आणि फिल्डरची शर्यत लागली आहे. त्या शर्यतीमध्ये बॉल न मारली बाजी, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडासा झाला उशीर, परंतु फटका मारला पद्धतशीर. 4 धावा चौकार. चौकाराच्या मदतीनं आता गुणतालिकेवरती झपाट्यानं बदल आपल्याला बघायला मिळतात. धावफलकावरती धावा झाल्या अर्थातच 50 धावा, परंतु बॉल हवेत आहे. पकडला जातोय झेल, विकेट आली आहे. चौकाराचं प्रत्युत्तर आता विकेटने दिलंय आणि माथेरानचा चिता अजय भस्मा आपल्याला बघायला मिळाला. खूप चांगला झेल त्यानं पकडलाय. विकेट आली आहे. झटका क्रमांक 6 बसलाय बॅटिंग करणाऱ्या. अर्थातच जर का आपण पाहिलं तर अर्ना 11 पोगाव कोलाट या संघाला खरं तर 6वा झटका बसलाय आणि बॅटर इकडे मात्र बाद झालेच. बघा तू चल मैं तो आया, तू पुढे चल मी लगेच मागून आलो, अशी परिस्थिती सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमची आपल्याला बघायला मिळते. येणाऱ्या नवीन बॅटरला खरं तर आता धावा बनवाव्या लागतील आपल्या टीमसाठी. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 50 धावा धावफलकावरती झाल्यात. ओव्हर नंबर 6 मध्ये डेथ ओव्हर मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो. नो डाऊट. संयम मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आला. बॉल तयार झाला. संयमचा बॉल, फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे पाहावं लागेल. इथे जर का आपण पाहिलं तर पंच सांगतायत बॅटर बरोबर यष्ट्यांच्या मधोमध सापडला. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. LBW च्या माध्यमातून आणखीन एक विकेट संयम मात्रेच्या खात्यामध्ये इथून मात्र ऍड होत असताना आपल्याला बघायला मिळते. अफलातून गोलंदाजी या मॅच मध्ये जर का आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून बॅटरला दूर ठेवण्यामध्ये संयम मात्रेचं भरपूर योगदान आहे. आणि बघा काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त बॉलिंग. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. योगेश गंभे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पुन्हा एकदा संयम मात्रे तयार झाला. पुढचा बॉल संयम निघालाय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न. याही वेळेला चांगलाच बॉलला फिरवलाय
आपल्या फिरकीच्या तालावरती बॅटरला गरा गरा इथून मात्र नाचवलं जात आहे. काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. अफलातून बॉलिंग. हा बघा ऍक्शन रिप्ले. काय बॉलला फिरवलं. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. यावेळेला लाईन टप्पा थोडासा मागे खेचला होता, परंतु पुन्हा एकदा हा बॉल बॅटरसाठी डोकेदुखी ठरलाय. जबरदस्त बॉलिंग. काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतीये. बॅटरला पूर्णपणे संयमाची भाषा इकडे वापरावी लागतीये, कारण संयम मात्रेची ही धारदार गोलंदाजी पूर्णपणे बॅट्समनला डोकेदुखी ठरली आहे. अजूनही 3 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. यावेळेला देखील इथे बघा बॅटचा चेहरा इथून मात्र ओपन केला. फिल्डर दूरवरून बॉलच्या मागे येत आहेत. याही बॉलवरती फक्त एकच धाव आपल्याला बघायला मिळणार. एका धावेच्या मदतीने आता थेंबे थेंबे तळे साचे. हळूहळू का होईना परंतु धावफलकावरती आता धावा जोडल्या जातात. 51 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 2 बॉलमध्ये एकाच दुसरा जर मोठा फटका आला तर एक फायटिंग स्कोर आपल्याला बघायला मिळेल. यावेळेचा बॉल इथे पाहावं लागेल. यष्ट्या अक्षरशः वाकवल्यात. बेल्स वाकवल्या आणि क्लीन बोल. दांडी गोल. संयम मात्रेच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट आणि बॅटर इथून मात्र बाद झालाय. बघा 51 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात. यावेळेला देखील इथे बघा आणखीन एक क्लीन बोल. आणि इथे जर का आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 5 विकेट कंप्लीट करत असताना गोलंदाज संयम मात्रे आपल्याला बघायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या त्याच्या बॉलिंग साठी झाल्या पाहिजेत. बघा त्याला स्क्रीन वरती दाखवलं जात आहे. काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. जबरदस्त बॉलिंग. 2 षटकं हाताळली संयम मात्रेनं आणि या मॅच मध्ये 4 धावा खर्च करत 5 विकेट त्यानं मिळवल्या. त्यामध्ये बघा इथे जर का आपण पाहिलं तर डॉट बॉल त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले. 4 धावा खर्च केल्या आणि 5 विकेट. जबरदस्त बॉलिंग. हे चला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केलं जाईल. मी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला या ठिकाणी इन्व्हाइट करेन की आपण बरोबर टॉस कक्षाच्या दिशेने लवकरात लवकर यावं. इनिंग्स ब्रेक या ठिकाणी होतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केलं जाईल. चला लुजर लुजर दोन्ही संघाचे कॅप्टन्स लवकरात लवकर आपण टॉस कक्षाच्या दिशेने यायचं आहे. महेश कडू मित्र मंडळ आयोजित खास मंगेश वाकडीकर अध्यक्षाचा उत्साह खास क्रिकेट प्रेमींसाठी मोठा उत्साह खास रायगडच्या मैदानात भिडती संघ तयार बॅटी आणि बॉलचा रोमांचा पार खेळाडूच्या खेळात जोश अपार प्रेक्षकांच्या जयघोषात रंगतो दरबार रायगड प्रीमियर लीगचा जल्लोष मी विनंती करतो भाया स्पोर्ट्स रीस विपक्ष नित्य नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोलिकोपर दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण इन्व्हाइट करू की आपण टॉस साठी लवकरात लवकर या. चला विशाल जितेकर ओमकार पाटील टॉस साठी यायचं आहे. तो तमाम दर्शकों का स्वागत. 36 गेंदों में 52 रनों की जरूरत है थुतुम कुंडेवाहाल को. कांचन पालकर पहला मैच जब खेल रही थी थुतुम कुंडेवाहाल, वहां पर भी 3 ओवर में अच्छे रन थे, लेकिन चौथे ओवर में जैसे ही
संयम म्हात्रे आए, उन्होंने रनों को ब्रेक लगाया। इस मैच में भी वैसे ही हुआ, शुरुआती 3 ओवर में 40 रन थे, लेकिन उसके बाद संयम म्हात्रे आए जिन्होंने वाइपर लिया। विशाल जीतेकर हार्ड लक था, यकीनन इतने रन थे उनके पास, 87, बहुत ज्यादा रन थे। 6 में 21 चाहिए थे, लेकिन ये सिद्धि कप्तानी या दोबारा वापसी किस तरह से करनी है जानते हैं। वहीं दूसरी तरफ ओंकार पाटिल, रसायनी का वो धुरंधर, वो भी जानता है, क्योंकि ये नॉकआउट स्टेज है उन इन दोनों कप्तानों के लिए। तो विशाल जीतेकर यहाँ पर आ चुके हैं। मैं ओंकार पाटिल को बुलाना चाहूंगा टॉस के लिए। मान्यवरांना विनंती केली जाईल, सन्माननीय अतिथी सागर शेठ खार पाटील सर, ज्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा या ठिकाणी टॉस केला जाईल. लुझर मध्ये एका बाजूला असणार विशाल जितेकर, दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील, दोन कॅप्टन्स. थोडस डिप्रेस असेल, पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा एक मोठा धक्का सहन करावा लागलाय, पण कमबॅक करणं हे दोन्ही धुरंधर कॅप्टन नक्कीच या ठिकाणी दाखवतील. सन्माननीय सागर शेठ खारपाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि टॉस टेल इज अ कॉल. टेल इज अ कॉल. हेड. चला, आपला निर्णय या ठिकाणी सांगायचा आहे. पहिले फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. पहिल्या मॅच मध्ये अतिशय जबरदस्त चटका लागलाय, काही चुका झाल्या असतील, संघ कमी पडलाय. या सामन्यामध्ये काही बदल? मागच्या मॅच मध्ये मी आणि ध्रुवित दोघं मेन बॉलर होतो, दोघांनी रन्स लीक केले. या मॅच मध्ये चांगला करायचा प्रयत्न करू. कोणते खेळाडू या सामन्यामध्ये बदल केले जातील? थोडं प्लॅनिंग करू आता. समोर एक धुरंधर कॅप्टन आहे, मास्टर माइंड कॅप्टन म्हणून ओळख आहे, आणि त्याच्या समोर अतिशय महत्वाचा मॅच. इथून जर आपण पराभव झाला तर या स्पर्धेतलं आव्हान या ठिकाणी संपणार आहे. विशाल जेतेकर कॅप्टन समोर असं कसं वाटतंय? थोडा परफॉर्मन्स प्रेशर पण आहे, मी पहिल्यांदाच कॅप्टन आहे, त्यामुळे आता अजून बेस्ट द्यायचा ट्राय करेन. येस, तुम्हाला असतील शुभेच्छा. विशाल, 87 धावांचं मोठं विशाल काय लक्ष असताना देखील गोलंदाजी कमी पडली आहे, काय कारण होती या पराभवाची नेमकी? क्षेत्ररक्षण आमचं खराब झालं म्हणून आम्ही हारलो. गोलंदाजाकडनं होतं, मला वाटतं एक बॉल 6ला फलंदाजच हवी असतो नेहमी अशा सिच्युएशनला, पण क्षेत्ररक्षण हे करणंच आहे. माझ्याकडनं जी महत्त्वाची कॅच सोडली आणि ते तिथंच टर्निंग पॉईंट होता. या पूर्ण सामन्याची जबाबदारी मी घेतो आणि पुढच्या मॅचला चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न. मॅचच्या रोलिंग मध्ये कोणत्या खेळाडूंना या ठिकाणी चालू सामन्यामध्ये संधी मिळेल का? हा, एक मला वाटतं आमचा एकच प्लेअर बाहेर राहिला आहे, त्या प्लेअरला आम्ही संधी देऊ आणि चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. यात चालूया, हे होते विशाल जेतेकर कॅप्टन. दोन संघाच्या कॅप्टन मध्ये झाल्या वार्तालाप. आपण चालूया मॅचच्या दिशेनं. बिग बॅटल या ठिकाणी सुरू झालाय. आपण पाहताय RPL 2026 एक शानदार पर्व. तो बल्लेबाजी करनी पड़ेगी विशाल जीतेकर एंड कंपनी को। उन्होंने कहा एक खिलाड़ी जो हमने खिलाया नहीं था उसे हम खिलाएंगे, और ओंकार पाटिल ने कहा प्रेशर है, पहली बार मैं RPL जैसे बड़े प्लेटफॉर्म पर कप्तानी कर रहा हूं, एक हार मिली है तो दूसरे में जीत तो जरूरी है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला परेश ठाकुर, लगातार दूसरी बाउंड्री लगाते हुए यहाँ पर यत्नेश ठाकुर और परेश ठाकुर प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी 8 रन यहाँ पर हासिल करते हुए पहली 2 गेंदों के ऊपर परेश ठाकुर। लेकिन क्या गेंदबाजी हुई है जासई के उस सपूत की, यकीन मानिए संयम म्हात्रे जिन्होंने संकेत पाटिल के बाद दूसरे ऐसे गेंदबाज बने जिन्होंने फाइबर पूरा किया और 2 मैचेस में गेंदबाजी करते हुए अब तक 4 ओवर में 18 रन देकर 8 विकेट हासिल किए, और उनको शुभकामनाएं आ चुकी है बड़ी शेठ घरत और अनिकेत घरत इनके। जरूर इन जैसे लोगों का अगर सपोर्ट होगा तो ये बेस्ट बॉलर ऑफ द RPL भी बन सकते हैं आगे जाके। हालांकि दिल्ली अभी बहुत दूर है, लेकिन कभी कभी शुभकामनाओं में ज्यादा जोर होता है। और यहाँ पे अंपायर की उंगली उठी और रस्से के साथ परेश ठाकुर के बारी कांध 2 बाउंड्रीज आ चुकी थी, और उस 2 बाउंड्रीज के बाद आर्यन खारकर ने यह विकेट निकाला। कंचन बालकर जो हमारे प्रेडिक्शन थे
कि ये अगर 3-4 ओवर खेलते तो सूरज पाटिल के लिए परेशानी, क्योंकि टारगेट छोटा है 52 रन इस ग्राउंड के हिसाब से। ये लोएस्ट टोटल है इस आरपीएल का, लेकिन फिर भी बचाया जा सकता है, क्योंकि एक आरपीएल में मैंने देखा था एक टीम वैष्णवी कोलाड को जब लीड कर रहे थे अंकुर सिंह, वो ऑल आउट हुई थी, लेकिन उन्होंने दूसरे सत्र में अपोजिशन को भी ऑल आउट कर उस मुकाबले को जीता था। तो आरपीएल के कई ऐसे रिजल्ट हैं, उस रिजल्ट के आधार पर सूरज यहाँ पर वापसी कर सकते हैं। वहीं दूसरी तरफ परेश ठाकुर जिन्होंने 2 बाउंड्रीज लगाई थी, उनकी जो क्लास है, गुणवत्ता है, उस गुणवत्ता के आधार पर लेकिन इनट नंबर 3 की पोजीशन पर आ चुके हैं अजय भस्मा। माथेरान का ये खिलाड़ी जो बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट बना था आरपीएल सीजन 5 में, संस्करण 5 में इन्होंने बाइक हासिल की थी, और पहले सत्र में भी इन्होंने काफी अच्छी फील्डिंग की, काफी अच्छे कैचेस लब के। वो अजय भस्मा स्ट्राइकर एंड पर। आर्यन खारकर बेस्ट बॉलर ऑफ द आरपीएल का खिताब जीतने वाले आर्यन खारकर को कवर्स के ऊपर से खेला, डीप कवर पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। इस ओवर की तीसरी बाउंड्री, 12 रन ये दे चुके हैं। भले ही उन्होंने एक विकेट हासिल किया हो परेश ठाकुर का, लेकिन यह बाउंड्री बहुत कुछ कहेगी जब 52 का पीछा करते करते दूसरे गेंदबाज गेंदबाजी करने के लिए आएंगे। तारे गिन गिन क्या एक्शन रिप्ले दिखाया, तारीफ काबिल 24 लाइव इवेंट है। सामने हमें नजर आ रहा है पोजीशन नजर आई बल्लेबाज की, जिस तरह से उन्होंने खुद की पोजीशन बनाई, नजरें आखिर तक गेंद तक रही और आउटसाइड ऑफ स्टंप की इस गेंद को ऑफ साइड में ही मारा। 12 पे 1। अजय भस्मा ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश कर रहे थे, लेकिन औसतन ये रन काफी अच्छे हैं। विकेट खोया है परेश ठाकुर का, ये थोड़ी सी मैं कहूंगा दुखद भरी घटना है दुतुम कुंडेवाल के लिए, क्योंकि ये अगर रुकते 4 ओवर तक तो ये मुकाबला बिल्कुल एक तरफा होने के आसार थे। लेकिन उनके विकेट के बाद सूरज पाटिल को मौका मिला इस मुकाबले में शिरकत करने का। 12 पे 1 है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अगर गेंद बल्ले पे लगी है तो सीधा गोली की रफ्तार से वहीं लग बाउंड्री के बाहर 4 रन। आर्यन खारकर ने विकेट जरूर निकाली, लेकिन महंगे साबित हुए, क्योंकि उन्होंने रन दिए 16। 6 ओवर के मैच में अपोजिशंस को अगर 36 में 52 चेस करने हो और उसमें अगर पहले ओवर में 16 आए हो तो अभी भी 36 रनों की जरूरत है बची हुई 30 गेंदों में। जब भी कोई लड़की देखिए हमारे निकेश शेठ जो है ना डीजे मास्टर, इन्होंने ये गाना बजाया था हमारे विघ्नेश पाटिल के लिए, क्योंकि उनका भी दिल इसी तरह मचलता है। टीम का टोटल 16 पे 1 है। शुरुआत अच्छी है दुतुम कुंडेवाल की। यकीन मानिए 52 का पीछा करते हुए अगर एक विकेट भले उन्होंने खोया हो, उन्होंने 8 रन बनाए, 2 बाउंड्रीज लगाई, लेकिन उसके बाद जो बल्लेबाज आए अजय भस्मा इतनी दूर से आए हैं माथेरान से, क्योंकि दस्तूरी तक आने के लिए 4 किलोमीटर चलना पड़ता है और उसके बाद गाड़ी मिलती है माथेरान से नीचे आने के लिए। गेंदबाज जयेश बोर गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए एक अच्छे ओवर की तलाश में होंगे सूरज पाटिल, लेकिन फिलहाल 9 विकेट हाथ में है और 30 गेंदे। टेनिस बॉल की इस दुनिया में 36 रन उतने ज्यादा महंगे नहीं है जो बनाने हैं तो तुम कुंडेवाल को। बड़े ठाकुर तो क्वालिफाई हो चुके हैं, छोटे ठाकुर का भी सपना होगा अगर ये रन पूरे होते हैं तो उनका भी सपना शायद पूरा होगा, लेकिन वहीं सूरज चाहेंगे कि उनके सपने को मैं चकनाचूर करूं। गेंदबाज जयेश जेवी भताड़ हमारा पड़ोसी गांव, लेकिन इस तरह अगर यज्ञेश ठाकुर खेलेंगे मारेंगे तो 30 में 36 का जो समीकरण था वो 29 में 30 का होगा, क्योंकि ये बेहतरीन छक्का
सीधे बल्ले से लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच ठोक दीजिए। देखिए डीजे मास्टर भी अब पुराने अंदाज में आ चुके हैं। निकेश शेठ ये क्रॉस द लाइन, लेकिन ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। 29 में 30 की जरूरत थी इस वाइट बॉल के कारण। अब 29 गेंदे 29 रनों की जरूरत। रन बॉल ये मैच अब आ चुका है। एक ही विकेट खोया है, 23 पे 1 है। और ये कवर्स में खेला है, जबरदस्त इनसाइड आउट कवर, एक्स्ट्रा कवर और कवर पॉइंट के बीच में से ये 4 रन। बाउंड्री का रिप्ले देखना चाहूंगा क्या क्लियरिटी के साथ। देखिए पहले तो फ्रंट फुट पर आए, फिर बैक फुट पर गए और फिर जोर लगाया, इनसाइड आउट कवर खेला, 4 रन। दुतुम कुंडेवाल के फ्रेंचाइजी राजेश धोंडुवास्कर और नीलेश रामचंद्र ठाकुर खुश हुए होंगे इन बल्लेबाजों से, क्योंकि जिस तरह से ये बल्लेबाजी कर रहे हैं क्वालीफाई के दरवाजे पर ये दस्तक दे रहे हैं। इसी तरह अगर बल्लेबाजी होती रही तो खुश होंगे ये। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, हाउस दैट की अपील, लेकिन अंपायर ने कहा भाई वहां पे कुछ नहीं है। कांचन बालकर साहब के ये दो फ्रेंचाइजी अजीज दोस्त हैं, राजेश धोंडुवास्कर और नीलेश रामचंद्र ठाकुर, जो खुश है इस वक्त क्योंकि एक ही विकेट गिरा है। 52 का पीछा करते हुए टीम का टोटल आ चुका है 27। 25 रनों की अभी भी दूरी, 25 रनों की अभी भी दूरी है। 1.3 का खेल समाप्त हो चुका है। 9 गेंदों का खेल 36 में से खत्म हो चुका है। और यह उठाया, क्या ये लटक गए? अरे लगता गुब्बारे पे, लगता गुब्बारे पे, लेकिन अंपायर का इशारा, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, ये 6 रन। छोटे ठाकुर का सपना पूरा, वो सपना पूरा करेंगे क्वालिफाई होने का अपने जो फ्रेंचाइजी है राजेश धोंडुवास्कर और नीलेश रामचंद्र ठाकुर इनका, क्योंकि जिस तरह से ये बल्लेबाजी कर रहे हैं ऐसा नहीं लगता ये 2 ओवर और खेले तो ये 52 रन मानो भूखे शेर के सामने रखा हुआ एक छोटा सा निवाला नजर आएगा, छोटा सा निवाला। ये देखिए एक और नंबर 6 यज्ञेश ठाकुर ऑन फायर। फायर ब्रिगेड की भाई गाड़ी बुलानी पड़ेगी इस यज्ञेश ठाकुर के बल्ले ने जो आग लगाई है उसे बुझाने के लिए। क्या पोजीशन बनाई है छक्के के लिए। टीम का टोटल आ चुका है 39 रन। चौबीस गेंदों में महज 13 रन। सही में ये आरपीएल अब धीरे धीरे अंतिम चरण तक आ रही है। कल हम एक और हाफ देखेंगे, उसके बाद 23 को एक हाफ देखेंगे और उसके बाद सुपर 16, उसके बाद सेमीफाइनल्स, फाइनल, सुपर 8। गेंदबाज हर्षल गावन, स्ट्राइकर एंड पर अजय भस्मा, जिन्होंने 2 बाउंड्रीज लगाई है अपने इनिंग में, तो वहीं दूसरी तरफ 6 गेंदों में 22 रन यज्ञेश ठाकुर, जिन्होंने छक्के लगाए हैं 3। अजय भस्मा अपने बल्ले को चूमते हुए, भाई इस बल्ले से मुझे रन बनाने हैं। और ये उठाया है लेकिन गेंद हवा में है, कैच होने की संभावना है लेकिन हवा है जिस एंड से वहां पे मारी गई ये गेंद थी, सीधा गई 6 रनों के लिए। रन बने हैं अब 45, अब 7 रनों की दूरी। पुष्पा नाम से
रूप से जिस तरह से यत्नेश ठाकुर ने फायरिंग बल्लेबाजी की है, पुष्पा के अंदाज में अगर कहा जाए तो झुकेगा नहीं साला। ये आया विकेट, राहत की सांस ली होगी बॉलर ने, विकेट आया लेकिन ये रन बचाने का भी मुश्किल है। 7 रन 23 गेंदे। जयेश भोई ने इस कैच को लपका, नए बल्लेबाज पंकज शिंदे। 45 पे 2 है। वाशिवली का ये ऑलराउंडर खिलाड़ी इस वक्त स्ट्राइकर एंड पर। 7 रनों की जरूरत है, 22 गेंदें हैं। कई लोग समझ चुके हैं कि इस मुकाबले का पलड़ा किस टीम की ओर है। फिलहाल 90% तो दुतुम कुंडेवाहाल नजर आ रही है और अब 99% नजर आ रही है क्योंकि एक ही रन दूर है और गेंदें बची है 21। आंखों से पंकज शिंदे इस गेंद को देख रहे थे जब उन्होंने छक्का लगाया। एक्शन रिप्ले में हम देखेंगे पंकज शिंदे का रिएक्शन छक्के के बाद का। यकीन मानिए एक और हिट और इसी के साथ नीलेश रामचंद्र ठाकुर को खुश करने वाला यह छक्का, राजेश जोंडुवास्कर को खुश करने वाला छक्का, क्योंकि यह फ्रेंचाइजी है दुतुम कुंडेवाहाल के और ये टीम हुई क्वालिफाई। बड़े ठाकुर हुए क्वालिफाई तो उसके बाद छोटे ठाकुर ने भी कमाल किया। लगातार 2 मैचेस जीतकर ये टीम हुई है इस आरपीएल सीजन 6 में सुपर 16 के लिए क्वालिफाई। रायगड प्रीमियर लीगचा जल्लोष भारी। अभिजित ठाकूर यांच्याकरता 500 रुपयाचं पारितोषिक, यज्ञेश ठाकूर यांच्याकरता 500 रुपयाचं पारितोषिक आणि संयम म्हात्रे ज्याने 5 बळी मिळवले। हे जे फ्रँचायझी आहेत राजेश नोंडू